महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। घरे बदलली पण श्रद्धा नाही। कुडांची घरे, चिंचपाड्यापासूनचा जुन्या काळभैरव यात्रेचा प्रवास। चिंचपाड्याचे गावपण आणि काळभैरवाची यात्रा, विस्थापनाच्या वेदनेवर परंपरेची फुंकर। पनवेल तालुक्यातील जुन्या चिंचपाड्या गावाचा मातीचा सुगंध आणि तिथली संस्कृती आजही करंजाडेच्या नव्या वस्तीत तितक्याच जिवंतपणे श्वास घेत आहे। विमानतळ प्रकल्पामुळे गाव विस्थापित झाले, घरे बदलली, परिसर बदलला, पण चिंचपाडावासियांच्या हृदयातील आपल्या आराध्य देवतेबद्दलची श्रद्धा मात्र तसूभरही ढळलेली नाही। जेव्हा गावात कुडांची घरे होती तेव्हापासून सुरू झालेला काळभैरवाचा उत्सव आजही तितक्याच भक्तीने साजरा होतो। या उत्सवाचा अग्रमानाचा मान मुंडकर कुटुंबाकडे जात असून जुन्या काळापासून चालत आलेली ही परंपरा आजही चिंचपाड्यामध्ये अभिमानाने जपली जाते। या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे 30 ते 40 फूट उंच फुलांनी सजवलेली काळभैरवाची काठी। संपूर्ण गावातून वाजत गाजत फिरवून ही काठी जेव्हा मंदिरासमोर उभी केली जाते तेव्हा चिंचपाड्याचे ते जुने गावपण पुन्हा एकदा डोळ्यांसमोर उभं राहतं। गावच्या मातीचा सुगंध आणि तिथली संस्कृती आजही करंजाडेच्या नव्या वस्तीत तितक्याच जिवंतपणे श्वास घेत आहे। या उत्सवासाठी शहरात गेलेले चाकरमानी आणि सासरी गेलेल्या माहेरवाशिणी न विसरता गावात येतात। जत्रेच्या तिखट जेवणाचा आस्वाद आणि गावातील लोकांच्या भेटीगाठी यामुळे संपूर्ण चिंचपाडा परिसर चिंचपाड्याच्या जुन्या आठवणींनी उजाळून निघतो। यंदाच्या उत्सवावर मात्र दुःखाची छाया होती। गावातील लाडका तरुण प्रतीक भोईर याच्या अल्पशा आजाराने अकाली निधन झाल्यामुळे संपूर्ण चिंचपाडा शोकसागरात बुडाला आहे। एका उमद्या तरुणाला गमावल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे। गावावर असलेल्या या शोककळीमुळे यंदा उत्सवात नेहमीसारखा जल्लोष नसला तरी देवाची विधी आणि परंपरा खंडित होऊ नये याकरता गावकरी, दिगोडपाडा वासीय तसेच मुंडकर कुटुंब एकत्र येऊन अत्यंत साध्या पण भावपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला। यावेळी काळभैरवाच्या चरणी साकडे घातले। हे देवा, गावावर आलेले दुःखाचे सावट दूर कर, प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभो आणि चिंचपाडा परिवारातील प्रत्येक घरामध्ये सुखसमृद्धी नांदो, अशी प्रार्थना समस्त ग्रामस्थांच्या वतीने केली। विस्थापन घरांचे झाले तरी मनाचे होऊ शकत नाही, हेच चिंचपाडावासियांनी आपल्या संस्कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, चिंचपाडा, पनवेल। नमस्कार। आज काळभैरव देवाची यात्रा चिंचपाडा गावात साजरा करण्यात आली। अतिशय उत्साहाने हा यात्रेचा सोहळा साजरा करण्यात आला आणि दरवर्षीप्रमाणे या यात्रेचं जे काठीचं आयोजन आहे ते दरवर्षीप्रमाणे मुंडकर कुटुंबियांकडे असतं आणि आम्ही जवळजवळ 30-40 फुटाची काठी सजवून गावाच्या येशीपासून मंदिरात आणून उभी करतो आणि मनोभावे देवाची पूजाही करतो। यात गावाचा सक्रिय सहभाग असतो। परंतु आज चिंचपाडा गावावरती जे काही प्रसंग घडलेले आहेत त्या कारणास्तव जरा उत्साह कमी पाहायला मिळाला। परंतु मी काळभैरव देवाला विनंती करेन की देवा, आमच्याकडनं काही जर चुका झाल्या असतील तर पोटात घे आणि आमच्या गावाला सुखात आनंदात ठेव आणि आमच्यावरती जे काही संकट आलंय त्याच्यापासून आम्हाला दूर ठेव आणि सर्वांना आरोग्य दे, एवढंच म्हणेन। आणि चिंचपाडा गावाने जो आम्हाला मान दिलाय त्याबद्दल